मी केतकी देशपांडे पुण्याहून आलेली आहे. कविता सादर करतेय. मुली रुजतात. मुली रुजतात कुठल्याही मातीत. मुली रुजतात कुठल्याही मातीत. शोधत राहतात मातीच्या अंतःकरणातला ओलावा. शोधत राहतात मातीच्या अंतःकरणातला ओलावा, मुळांना घट्ट पकडून ठेवण्यासाठी. मग विचारत नाहीत मातीचा पोत, कस, अगदी रंगरूपही जातही नाही. खोलवर पाझरत राहतात स्वतःच. खोलवर पाझरत राहतात स्वतःच मातीत मिसळून पुन्हा उगवण्यासाठी. झेलत राहतात ऊन, पाऊस, वादळ वारा, कैक संकटही. शिंकतात, वागतात, रडतात, चिडतात, अगतिकही होतात. अगदीच संध्येच्या किनाऱ्यापाशी एक पाय दुमडून उभ्या असताना. पण मोडत नाही तेवढ्या दुःखाने. मुली रुजत राहतात कुठल्याही मातीत. तिला आपलंसं करून जीव लावून विसरतात मग सगळं अगदी स्वत्वही. देऊन टाकतात आपलं सगळं एका त्या कुशीत रुजणाऱ्या अंकुरासाठी, त्याच्या हसण्यात हरवलेलं काही शोधण्यासाठी. भोगल्या जातात, त्यागल्या जातात अमानुषपणे. बांधल्याही जातात प्रेमात तुकडे तुकडे होऊन पुन्हा सांधल्याही जातात. कधी ओळख विसरून अगदीच टाळल्या जातात, तर कधी प्रदर्शनासाठी पाळीव म्हणून पाळल्याही जातात. तरी मुली रुजत राहतात कुठल्याही मातीत. रुजताना एक वेडं स्वप्न असतं हळव्या डोळ्यात, पुन्हा उमलून येण्याचं. श्रावण होऊन इथे तिथे मनभर बरसत राहण्याचं. कळत नाहीत दुनियेचे वाईट मनसुबे. पावला पावलांवर असतात प्रखर उन्हाळे उभे. मलुलतात तरीही तकतात. फिरून मरत राहतात, फिरून जगत राहतात. दिल्या जन्माचं इमान कधी विसरत नाहीत. रुजल्या मातीशी प्रामाणिक राहतात. मुली रुजत राहतात कुठल्याही मातीत. विश्वाच्या कल्याणाचं पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांना घरोघरी जन्माला घालण्यासाठी मुली रुजत राहतात कुठल्याही मातीत. धन्यवाद.